श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी. बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. माझं 50 रुपये राहिले तेवढं द्या राव. आता मी माकळा झालोय पाक, माझ्याकडे रुपया पण राहिला नाही खिशात. सुभाषराव तुम्ही कोणाकोणाचे पैसे ठेवता? माझं 50 राहिले तेव्हा माझं 50 देऊ टाका तुम्ही. बाळासाहेब प्रत्येक वेळेला 500 रुपये देतो. 400 रुपये जरी तुमच्या कामाचं झालं तर म्हणतो 100 रुपये बाळासाहेब राहू द्या. तरी मलाच म्हणताय वे राहिले तर एकदा 50 आंड्याचं आधी नेलते तुम्ही माझ्या घरी तवा की 50 रुपये तू म्हटलं नंतर देतो. म्हणजे मी बाकी 5 आंडी नेली 10,000 रुपयानी. मी 10,000 रुपयाने 5 अंडी नेली. हा मी अंडी तिथं घेऊन या म्हणलं. हा. अंडी घेऊन आला तुम्ही. हा. मग घरी निघून यायचं का नाही? माझी बायको स्वयंपाक करेपर्यंत तिथंच बसला. निम्मी त्यातली अंडी तुम्ही खाल्ली. वय नाही ऐकायला ते मग पण यावर माझं पैसे दे भाऊ. त्या अंड्याचं 50 रुपये माझं काय रबार काय सांगायचं. परवा संक्रांतीच्या आधी मला बायकोने नेलं गोड बोलून तिकडं फलटणला. मला बायकोने नेलं तिकडं सांगवीला दुकानात. फलटणला लागला का सांगवीला? सांगवीला नेलं फलटण मार्ग सांगवीला. आणि त्या रूपसंगम मध्ये गेलो. रूप नाही रूपसंग. रूपसंगम मध्ये नेलं. बायको म्हणली साखरात आली मला साडी पाहिजे. काय मी पण म्हणलं काय बिचोय बाया तवा. मी काय सुभाषराव का पाटील का रामभाऊ सारखा हलकट या. बायकोला लगेच म्हणलं त्या रूपसंग तावरे पाटलाला म्हणलं एक काम करा, छापेल टाका, पैठणी टाका, इरकल टाका, नऊवारी टाका, काटापदरी टाका, आणखीन राजाराणी टाका, हळदी कुंकू टाका साड्या म्हणलं. बायकोला म्हणलं की एक 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 सांगले एक एक. मी म्हटलं रामभाऊ सुभाषराव सारखा हलकट आहे तवा. तिने एक एक घेतले लगेच. आणि पैसे गेलं कुठे सांगतो की. आणि परत आलो तर म्हणली बया 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 मला नाकातलं ती घ्यावं लागल म्हणलं. तिने माझ्या खिशात पैसे बघितले तो बायकोनी. माझ्याकडे पैसे आले ते 50 रुपये नाही ना. येला काय ये बघा ह्यासाठी ह्याच्या घरी वाटत नाही. माझं पैसे मिळलं होतं जवळजवळ 4.5 लाख रुपये. आणि बायको म्हटली बाया मला कानातलं झुमकन जोबन नाकातलं करायचं या. लगेच दुकानदाराला म्हणलं ह्याला काय पाहिजे ती द्या. बायकोने काय पैसे सापाचा धडाकाच लावला होता. मग तिला लगेच कानातलं नाकातलं पण आणि गळ्यातलं पण केलं. आणि परत म्हटली बाया मला लय कटाळा आला आता कधी घरी जायची कधी भाकऱ्या टाकायची. मी हातीला नेली. हात द्या म्हटलं हिला काय पाहिजे. ती येणं म्हटले मला बजीन पाव पाहिजे. हातीला टाब्या. अरे म्हणलं मी काय सुभाषराव सारखा रामभाऊ सारखा हलकट आणि मग चांगल्या भाज्या द्या म्हणलं. मी सारखं म्हणायचो मी काय सुभाषराव रामभाऊ सारखा हलकट ती त्यांच्या बायकोला ऐकू द्या. हा पुढे. आणि मग माझं सगळं पैसे संपलं. मला सुभाषराव 50 रुपये द्या. माझं अंड्याचं पैसे द्या. 5 अंडी नेलती तुम्ही. आला का आता तर बाळ्या 4.5 लाखाची भाषा करत होता 50 रुपये वाला. माझं कष्टाचं 4.5 लाख आहेत बाबा. आणि त्याच्यामुळे सुभाषराव माझं सगळं पैसे संपलं. त्यामुळं माझं 50 रुपये द्या राव अंड्याचं. त्या अंडी खाल्ल्याची त्या कोंबडीला सुद्धा वाईट वाटत असेल. फुकाट खाऊ नका सुभाषराव. कोंबडीचा तळताळ चांगला नाही. बाळासाहेब नमस्कार. मेहरबान का मातिकाला सांगितलं. सुभाषराव आमच्या घरी जर सांगितलं असतं तर पाटीलने कशाला तांडव केलं असतं. चोपलं असतं सणासुदीचं. होय
बहिणीला सगळ्या साड्या आणल्या हॉटेलला नेलं होय. आणि मी काय मग सुभाषराव रामभाऊसारखा हलकट आहे होता. चला दुर्गा वहिनीला विचारू. कशाला बरं आम्ही तुमच्या तिथं काय करायला रामभाऊ कशाला इथं किती खोटा बोलतोय माणूस. वहिनी आल्या होत्या काल संध्याकाळी म्हणत होत्या भाऊजी तुम्ही कामाचा पगार दिला नाही त्यामुळे आमच्या घरात नीट साखरात तरी झाली का. काय झाली? मी म्हणलं वहिनी याला ऍडव्हान्स 2000 रुपये दिला होता. छापील काठी पदराची राजा राणी हळदी कुको आणि नऊवारी इरकल सगळ्या घेतल्या होत्या मी. नाही नाही माझं पैसे मिळलं होतं माझ्या आईने माझ्या नाव लहान असताना टाकलं होतं ते. मोठेपणा सांगते ही खोटेपणा आहे बरं का सगळा. अहो पाटील कशाचं काय हा. सुभाषराव माझ्यापाशी वहिनी काल ओरडत होत्या हा. भाऊजी 450 रुपये माझ्या कामाचं मिळलं त्याचा सण केलाय हा. आणि म्हणतो 4.5 लाख अरे थापादारी किती माराव हे- अरे बाळ्या संक्रांत रामभाऊ सारखी करावी. सुभाषराव ज्या काही गोष्टी घडलेल्या मी अजिबात कोणाला सांगत आणि मला वाटत नाही कोणी स्तुती करावी वाहवा करावी. तुमच्या माहितीसाठी सांगतो सुभाषराव 5 ट्रक साखर आणि 5 ट्रक हे आणलं होतं काय त्याला म्हणतात तीळ आणलं होतं. मिक्सिंग केलं अख्या गावभर तालुकाभर राज्यभर मी ट्रक तिळगुळाच्या वड्या घेऊन पाठवलं. घरी चला आपापल्या का पाठरगार गुळाच्या चेवर आलाय का तो आला का तू? गुळ हाय तर बुकणे नाही 50 रुपये तो आला आणि 4.5 लाखाची भाषा करतो. माझं गरीबाचं काय असू दे कोंबडीचा तळतळात लागल तुम्ही अशा थापा- अंड्याचं 50 ऐका, रुपये द्या. इथं आमच्या पैसे म्हणला पाटील म्हणतात त्या पद्धतीनं आमच्या घरी बायकांना म्हणला आमची बायको तर माहेरीच निघून जाईल बघा म्हणणार बाळासाहेब 10 साड्या बायकोला आणतात तुम्ही एक सुद्धा साडी आणली नाही. आणि मग मी काय तुमच्यासारखा रामभाऊसारखा हलकट आहे होय ए, तेव्हा. किती माझा चांगला पान आहे ना तुम्हाला दाखवतो. चला चहा घ्या तिळगुळाच्या बी वड्या घ्या. संक्रांत होऊन 5वा दिवस आहे तरी रामभाऊच्या घरातल्या तिळाच्या वड्या संपणार. तर सगळ्या वाटाने तुझा तिळगुळ सांडलाय सुभाषराव बरं का हे दोघं का नाही मावाली आहेत. सक्रातीच्या काळात माझं गुराळ होतं का नाही हं? अख्ख्या घराघरी गुळाची ढेप वाटत होतो का नाही मी त्या काळी हा त्या काळी तुमच्या वालाला विचारा तर मी कधी वाच्यता केली मोठेपणाची. अहो हा. जुनी बातमी दाखवू का आमच्या आजानी जपून ठेवलेली ह्याच्या आजा पंजानी पाटलांच्या आजा पंजानी गुळाची ढेप चोरून नेली म्हणून ह्यांच्यावर केस झाला. बाबा किती खोटं बोलत आहे आणि वाटायची भाषा करताय. अहो, हे चुकीचं ए आहे चला बघा. सणासुदीचं विनाकारण तुझं माझं व्हायला नको सुभाषराव. चला चहा घेऊ आणि तिळाच्या वड्या देतो तुम्हाला. चला 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 नाही, तिथं भांडण व्हायची. चला पाटील कोंबडीच्या अंड्याचे पैसे सुभाषराव बेकार हो. कोंबडी सारखंच लावलंय हो. हाय का 10 वाजले तरी चहा पाणी हा गावात सगळं मला मानते तर इथं घरात अपमान वाटूळ झालं वाटूळ 4 दिवस झालं कुत्रे मांजराव घालून काय बी बोलती या आली पाय आपट्यात पाय आपटत म्हणजे चाल काय डोक्यावर घेऊन येऊ काय पाय मग 4 दिवस झालं तुम्हाला का असला अपमान करते या कसला अपमान केला काय बी बोलती या बायकोची आवडी नवडी कळत नाही तोय मग हा कळतंय ना हा? एवढी मोठी 5,000 साडी आणली तर तुझं हायच मोबाईल 5,000 नुसतं ची साडी आणली कलर कुठला आणलाय तुम्ही कलर आणला गावात सगळी वाढायला लागली सरपंच बाई नाही आली सरपंच बाई नाही आली सरपंच बाई काय नाही आली ती नाही बाई सांगितलं हा? मला पिवळा कलर आणला बाई मुद्दाम तुम्ही सक्राती दिवशी घालायला चांगला असतो पिवळा कलर 5,000 झाला का साडी आणली म्हणलं चांगली दिसल नेमकी पिवळी साडी आणली बाई तुम्ही मला पिवळ्या सक्रातीला. साडीचा सक्रातीचा काय संबंध आहे पिवळ्या साडीवर सक्रात होती म्हणजे मी मरावी माझं वाटूळ वाहू म्हणून पिवळी साडी आणली तुम्ही अरे एवढं तुला ऐन टायमाला पिवळी साडी आवडते ह्याचा काय संबंध आहे आवडती म्हणजे त्या टायमिंगला आणत नाही सक्रातीच्याच वेळेस कशी मला पिवळी साडी आणली तुम्ही मग मी मरावी माझं वाटुळ व्हावं आणि दुसरा करायला रिकामा त्याच्यासाठी पिवळा कलर घेऊन आलता तुम्ही मला तिला का मामा म्हणत होता चांगली पिवळी धमक पुरगी होती कर लग्न कर मला लगाची पुरगी आवडत बी होती मग पण करायचं नाही- ना करायचं किती जबरदस्त लग्न माहिती कशाला नाही. माझ्या तिला बरोबर किती बरं असतं हा मग करायची हा. हा? बघू आता किती दमाई दाखवा करून ही काळी दिसत हा? पिवळ्या साडी चांगली ती हा. किती चांगली होती अख्खा गाव साडी नेसून तमा करत होता डाग घालून आणि मी घरात बसली तोंड खोपसून मिनिटाला तुझं हा? असं बोलणं असं कुठं असतं होय? नुसतं बाहेरच्यानी म्हणायचं भया नवरा सरपंच आहे किती हौस असेल हा ह्या नवऱ्याला साधा कलर काय ना कुठला अरे आणायचा ते? गावात मान दिला का मला हा? हा काय माझा अपमान करते गावातच बघत बसा बायकाचं लोकांच्या बायकांना कुठल्या साड्या लागतात बायकोला माहितीये का कुठली लागते ती? हा? कशी मी वाकडे कुत्र्याला फेकल्यासारखी टाकते वय ग ती सुद्धा नीट टाकली माहिती हा? का कुत्र्याच्या वरची किंमत आहे तुमची अरे जरा नीट वाग आणि आता गप्पच बसणार नाही सगळ्या गावाला दाखवणार आहे काय ए, कुत्र्याच्या घरात तुला किंमत आहे सांगतो ती. का बस? हा पुरगी तरीच म्हटलं फोन कुणाचा येत होता फोन कुणाचा येत होता तुझं हे काय मे हा? सारखं माझ्या काय बी गुलू बघितलं की वाकडत घुसून काय चालतं ते मी ए मग होऊ दे माझं वाटोळ काय व्हायचं ती माझं वाटोळ होऊ दे जीवाचं मी कमी जास्त करतो ए जा पळ. मी नाही काय करून घेणार मी तू नसला तरी तुमच्या विना संसार करून दाखवीन गावरी म्हणतात मला बी पप्या तुला मी सांगितलं होतं ना लेबर बघ ही चेंबरचं काम करून घे
रात्रीला का माझी गाडी आली 10 दिवशी ह्याच्यात आपटली बायको त्या शिटावून उडून माझ्या शिटावर पडली येऊन माहिती आहे का तुला अहो पण मी कुठलं चेअरमन राव बघायचं काम. सगळंच बघायचं पाप्या आणि सगळंच म्हणजे कुठलं बाजार झाला तरी मीच झाडायचं, कुठं काय झालं तरी मीच करायचं. आणि मी परवाच बघितलंय ती 2-3 मी हे बी बघितल्यात लेबर. मग काय झालं ती आत्ता येतो मग येतो असंच म्हणतात नुसती. तू स्वतः करायचं सिमेंट कालवायचं आणि ते करून घ्यायचं गावच्या ग्रामपंचायत तुला पगार मिळतोय तू झाडायचं बाजारचं बी तू पाण्याचं बघायचं तू गावातल्या रस्त्याचं बघायचं सगळंच बघायचं. मला सांगत बसायचं नाही की मी काय करू. एक तर संसद मेंबरचं वडील आजारी येतं बरोबर ती संध्याकाळी मला तिकडे जायचंय सोसायटीत माणसं येऊन बसले ती त्यांना एरिया मिक्सचर द्यायचा आहे. ही सरपंच बी कुठं जाऊन बसलंय सरपंचाचा तपास नाही माझ्या डोक्याला ताण झालाय काय काय करू पाप्या सांग बरं तू. अहो काय राव 3 महिन्याला पगार राव दिला का मला. कुणाला? हा? मग बाजार कुठं आणायचा मी. पाप्या जरा दामाने बोल की माणसं ऐकते ती 3 महिने दिले ना म्हणजे अरे डायरेक्ट 3 महिन्यानंतर तुला पगार आणि त्याच्यानंतर तू बायकाला सोनं नाणं करे की तुला पगार दिला पाप्या तुझं तोंड राहतंय का डाब्यावर गेला म्हणजे पाप्या फुगून येतोय सारखा 3 महिन्याच्या पगाराचं म्हणतोय तू. पुढच्या टर्मला कोण सरपंच आहे आपणच. तुझा पगार वाढवायचा आहे पाप्या आणि पगार वाढवून ही बी 3 महिन्याचा पगार तुला द्यायचा आहे. काळजी करू नको मी असल्यावर टेन्शन घ्यायचं ना फक्त चांगलं वागावं पाप्या का. काय जीव लावायचा तिला मरणाचा जीव लावला वाट. सरपंच काय झालं का बोलतो काय झालं वाटोळ झालं सगळं. काय झालं आपण झालं काय परपंचाचं वाटोळ व्हायची वेळ आली. आपण काय झालं काय ते तरी कळू दे की परपंचाचं वाटोळ व्हायला गावचा कारभार करताना परपंचाचं वाटोळ व्हायची काय कारण आहे. 4 दिवसापूर्वी आपण गेलो होतो एक चांगली साडी आली का 5,000ची. अहो, 1 नंबर साडी पिवळी घेतली की राव तुम्ही ती म्हणली मला आवडतच नाही मला बायांनी नाव ठेवलं. का आता काय सांगायचं तुम्हाला ओरडून ओरडून माझा घसा बसला नुसती धावती या हा, नीट गोडी गुलाबीने बोला ना. काय राव सरपंच चेअरमन हा अहो पण सरपंच सारखा का नाही गावात कुणीच लाड करत नाही बायकोचा. अहो लाड झाला मला मी कदासून गेलो पक्का. पप्प्या तुला सांगतो ह्यांचा लाड तुमचा बी एवढा लाड झालाय ना शेजारी मेला आण बायकोला साडी वर्ष सरात आलं आण बायकोला साडी 10वा आला आण बायकोला साडी कुठं काय कुण्या हिर खाणली आण बायकोला साडी. सरपंच किती लाड करावा त्याला माप असतं राव. प्रत्येक वेळेस तुम्ही बायकोला साडी घ्यायला लागला आणि ह्याच्यामुळे बायको डोक्यावर बसली तुमची. लका गाव मला मानतो या सगळी माणसं मला म्हणतात काम मी केले तर बायको किंमत आहे ना अजिबात. गावाने मानू द्या गावाने डोक्यावर घेऊ द्या बायको ताडा ताडा बोलती त्याचं काय. मी सांगतो गौरवणीला समजून पप्या आपल्याला काय समजून सांगता तुम्ही गाव गाडा तुम्ही सांभाळा आणि मला ह्या गटर लाईन मध्ये गाडून टाका एकदाच मरू दे मला. पप्या काढ रे ती जा जा सांगतोय ना तिथं वहिनीला सांगतो समजून नीट समजून लय सांगा करा- तिला. करायचं नाही आमच्याशिवाय तुमचं भेटणार नाही आम्हाला माहिती आहे. अहो वहिनी म्हणजे माझं लय ऐकते त्या तुम्हाला काय सांगायचं सर कशाच ऐकतात तवा माझं ऐकायचं आणि तुमचं ऐकायला लागलेत. ते असं कसा काढल्यावर कसं ऐकतेलं त्याला समजून व्यवस्थित सांगायचं असं. चला वहिनीला मी सांगतो काय चला. चला चला बेस नाही सरपंच चला का काळजी करताय तुम्ही हा एवढं बेस असतं व्हय? मी असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. चेअरमन आहेत म्हणलं भिवू नका तुम्ही. हा ओ गौरी वहिनी ओ गौरी वहिनी अगं ये की बाहेर आता चेअरमन आली आत ये बाहेर बाहेर या माझी बोल आता चेअरमन आल्यात. आता चेअरमन आलेत म्हणजे काय कुठले आमदार खासदार आलेत काय. वहिनी काय बोलायचं कळतं का राव हा तडा 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 बोलताय त्या माणसाला राव हा मगाशी माणूस रडत आला आमच्याकडे राव. तो माझा नवरा आहे मी त्यांची बायको आहे मी तडा तडा बोलीन हानीन मारीन नाही तर हात फिरवीन. तुम्ही कोण वा बोलणार रे वा. मला माहितीये तुम्ही त्यांचा नवरा आहे सगळं माहितीये तुम्ही त्यांची बायको आहे हा. पण तुम्ही एवढं ताडा ताडा नाही बोलायला पाहिजे गावचा सरपंच आहे. केलंय तसं सरपंचांनी. काय केलंय असं हा विचारा की त्यांना काय केलंय सांगितलं असेल की दुसरा काय गुन्हा केला मी काय गुन्हा केला म्हणजे मला ज्या कलरची साडी आणायची नव्हती तीच साडी सक्रातीला नेसायला आणली अहो पण साखरतीला रोज साड्या घेतोय माणूस तुम्हाला साखरतीला साडीचा काय कारण म्हणजे त्या बसला? दिवशी मारायचा विचार होता मला. अक्षरशः लग्न करायचं आला होता दुसरा हा? होय. हो मोबाईलवर फोटो दाखवला त्यांच्या बाया, बाया. काय राव पुरगे रोबदार आणि मी सरपंचाला म्हणलं कशाला असला गळ्यात घेतलाय दोंडा तुम्ही कशाला राव वहिनी असं करायचं तुम्ही. अहो दर आठवड्याला फोन येतोय त्यांना. हा चांगलं राव सरपंच आणि तुम्ही असं बोलत जाऊ नका ताडा ताडा माणूस चांगला आहे गावातला सरपंच आहे प्रतिष्ठित आहे असं बोलू नये. आणि ह्यांना तर लय राग येतोय ना सरपंच साडी घेऊच नका ना आजपासून. नाही घेणार मी साडी तिला. साडी ती घेईल नाही घेईल माझा नवरा मी बघीन तुम्ही कोण बोलणार मध्ये मध्ये. ए, नीट बोल बाहेरची नीट माणसाला. बोल म्हणजे गोळा करून आणल्या तीच कशाला असली तर माझ्या दारात. अरे ती चेअरमन आहे चेअरमन. आता चेअरमन 10 मिनिटं थांबत्याल माघारी गेल्यावर
बघते की मग मीच आहे ना. काय बघतील, हा? काय बघतील? काय बघतील म्हणजे वा ग वा. मामाच्या पुरीचा फोन गुलू बोलणं सगळंच बघते आता काय आहे ती एकदाच आमची बी लग्न मिटवते. झालेत पण आमच्या बायका एवढं हा? सांगतात नाही आम्हाला घरात हो, बसू दे. हे असं चेअरमन. वाटत नाही बोलत नका राव. सांगू तुमच्या बायको सगळी खबर असते या गौरीला. घरात आणलं हे असं रस्त्यावर डांबरावर आमचं आणलं. म्हणून तवाच म्हणत होतो. आपल्याला तेचलत ना अहो, ती- असं खाल्लं काय ना असं खाल्लं काय प्रेमाची बाण नाही आमची ती असं चव्हाट्यावर आहे सरपंच. चेअरमन, आमचं तर काय आहे बघा, प्रेमाचीच वाढ नाही ती. हा. मी लय प्रेम करते कळलं प्रेम. सरपंचावर. रडतंय राव आला, माणूस, आला, रडतंय. आला. नका, आला. आमच्या वडील म्हणत होता, ही घरी करू नका म्हणून. घरी हालायचं, घरी हालायचं, पटकीन हालायचं. कुत्र्यांनी दारातच यायचं नाही माझ्या अजिबात. वाबे वाबे इसरवे वाबे लोणच्याचे वाबे भरताचे वाबे ताजे वाबे या नाही वाबे वाबे ताजे ताजे ए कालवणाला ताजे ए वामवाले हिड्या ए फुकट्या तुला नाही तो फुकताय घेतून घरी निघून जातो तो माझा दोस्त बेस्त नाही जगू दे आम्हाला सुखाने मला वागी कजे रबो ए रबो अरे इथं बस. अरे वाबी कायच्या ते सगळ्या अरे वामीत का वांगी आहे ती वाबी वांगी म्हणे बावळाटा. खरी परिस्थिती नका बाळू तू नेमकी वांगी ऐकतोय का वांबी ऐकतोय? वाबी वाबी बोल की हा एखादं म्हणाल ए वांबीवाल्या इकडे आम्हाला मासं खायच्यात. अरे हे काय तू डोळे दळ्याचं वाबी दिसतोय पुढं वाबी वाबी जैविक कुठं आणलं तर बाळ्या? बिना केमिकलचं खाय सांगितलंय इकायला आणणार माझ्या रानात केले त्या हिरीच्या तुकड्यात अरे कधी दिसले नाही तू कशाला तिथं येशील ठेवता हात लावू नको त्याला बाळ्या. एवढं त्या सरपंचांनी आणि त्याच्या बायकोने आपल्याला वांग्यावनी शिव्या दिल त्या त्याच्यावरच केला त्याच्यावर पलट केला आणि त्यांचा केमिकलचा होता आणि आपला नैसर्गिक सेंद्रिय शेती काय बोलतो? हो हात लावू नको त्याला हात लावून असं कर, हात लावून चांगली चांगली निवडून 1 किलो वांगी घरी दे. नाही बाबा नाही बाबा 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 का? बाबा नाही रुकीचं पैशाला मी देणार आहे तू फुकता एकतर बुडावतो अरे पैसे तुला काय नाही म्हणतोय बाळ्या? नाही तू मला तुला ऐकायचीच नाही तुझं काय माझ्या उचल का माझी वाड्यात टाकू दे तुला घेणार ए, नाही. उचल नाही हक्क आहे. ह्या हक्काने उचल वांग्याचं टोपलं. हक्कांची तिकडे यावार मैत्री तुला मॅनर्स नावाची काय गोष्ट आहे का नाही बाळ्या? आम्हाला नको तू शिकव तुझा मॅनेज ए बावळ्या वांग्याचं हे उचल घरी चल चहा पाचतो आणि काय तुझा दर असेल किलोचा ते बी देतो. चल. अरे मला इकून मोकळा होऊ दे काय साठी तुला बोलावतो दमला चल बाळा. दहाच्या टायमिंगला खेळ करतो तू काय तुला चहा बी पाचतो चल रोख पैसे देतो उचल. ए, उचला बरं झालं. काय उचलू का इथं गावात काय तर स्वस्त आहे का नाही काय अरे काय झालं? अहो तुंबळ मारामारी कोणाचे? सरपंचाला मारलं आता कुणी? सरपंचाला काय मारायचे कारण गौरी वहिनी गौरी बायकोनी मारले पाप्या कोणाची बायको मारत नाही ह्याची ताडा ताडा रोज थांबारती तुला अरे आणि तुझी दिवसाची सुरुवात होती. अहो त्यांना मारलं मला बी मारलं चेअरमनला बी मारलं ए, हो. त्याचं काय टेन्शन घेतो रोजच मड त्याला कोण रड त्यांचं सांगू नको. अहो, एवढं मारतात वय मग काय झालं कशाने मारलं? अहो साखरात आपली पिवळ्या वय ना झाली की साखरात जाऊन साखराचं काय पिवळं काळं निळं? हा चालेल का नाही मग साखर अरे शेंग सोल्याला वांगी किती खापावली मेला का अहो, सक्राती शेंग- राहू दिवशी दे, राव, लय माझी शेंग वांगी. सोला ऐका की. शेंग सोल्याला यार, त्याचं लोकांनी ऐकून- खेंगाट केलं ए, तुला सोलीन त्याचा ऐक. आपली साखरात पिवळ्या रंगावर झाली का नाही मग आम्ही काय करू आम्हाला नाही माहिती बाबा ए बाळो ते बायकांचा खेळ असतो आपल्याला कशाला पडायचं त्याच्यात ऐक अहो साखरात पिवळ्या झाली बर आणि सरपंचांनी त्यांना साडी बी पिवळीच आणली आलं का लका आणि ते एवढ्या भांडत होत्या म्हणल्या तुम्ही मला मरायसाठी साडी आणली पिवळी साडी घालावी आणि मी मारावी आणि तुम्ही मामाच्या पुरी लग्न करावं काय बोलतो? आता काय लय मारलं बाळू हे बघ यंदा साखरात पिवळ्या रंगावर होती म्हणते. अरे पिवळ्या अरे वासराच्या- माझा ऐक की पिवळ्या रंगावर होती आणि मग ती पिवळा रंग संक्रांतीला घालायचा घालायचा नसतो. असं बायको पण माझी म्हणली होती. बरोबर आहे आणि त्याच्यामुळे वहिनीला राग आला असेल आणि सरपंचाला दुसला अरे माझी पण पिवळीच घातली होती कुठं मेली तवा नाही मरत कोणी तुम्ही नाही ते काढत जाऊ नका नका अहो व्यवसाय जाताना घातली ती. 5,000 त्यांनी साडी आणली पिवळी त्यांना पप्पो तो काळजी करू नको. तू लय टेन्शन करू नको. या प्रकरणात आम्ही दोघं लक्ष घालतो वहिनींना समजून सांगतो अरे काय जीवनामध्ये अरे प्रेम घ्यावे प्रेम द्यावे प्रेमाने राहावे सांगतो भांडू नका
सरपंचाला मारू नका, पप्याला ताणू नका, चेअरमनला हाणू नका, समजून सांगतो. पप्पू तू जा जा जा. बाळू तू पण जा बाबा, तू पण जा घरी. काय करतो जातो मला एकूण दे की वांगी. तुझी वांगी घेतल्याशिवाय कस सेंद्रिय मिळतात का? मग मग बाबा फुकट्यांना नाही माझी द्यायची माझी. उचल वांगी घे वांगे, सेंद्रिय वांगे. ओ बे ए वांगे म्हण. ए वांगे वावे वावे घ्या 10 रुपये 20 रुपये 25 रुपये. बाळू आयची वांगी घ्यायची, सरपंचाच्या घरी जायचं, कशाला हिसका दाखवायचा. तर आता चंदा मरत होता सरपंच लय चांगला आहे, भांडलं नाही पाहिजे, तंडलं नाही पाहिजे, भांडणारे वाटळ होतं. आता सरपंचाला हेच का किती दुई तोंडी बोलतोय रे तो. ए बाळ्या, अरे त्यांनी जी केलं ना तिचं आपण बी करायचं. काय केलं त्यांनी? वांग्याचा अपमान विसरला का? तू विसरला असशील पण मी हो देह विसरणार नाही. त्या माणसाने वांग्याच्या मळ्यामध्ये आपल्याला किती झाप झापलं होतं, दोघांना हाकलून दिलं होतं आपल्याला. अरे मला झापलं होतं, तुझा का जीव तुटतोय? मी बघीन ना माझ्या काय करायचं. तुझा अपमान म्हणजे माझा अपमान. एवढं प्रेम करतोय माझ्या. ऐक, तिथं जायचं, एखादं दोन सांगायचं, सरपंचाच्या बायकोची बाजू घ्यायची, सरपंचाला अजून टेचायला लावायचा. मग तुझा की मला कशाला चालवलंय बाबा? मी नाही बाबा ए याला. बाबा बळच रडायचं पडायचं तुमची तुझा माया तू आली. रडकी. अरे अरे तू रड बाबा. ए, माझा काय समज? 1-1.5 किलो ह्यातलीच वांगी अरे घ्यायची. तू रामभाऊ नाटकी तू तुझा ऐक की, रडतो. ए बाळ्या, ह्यातलीच 1-1.5 किलो वांगी मला दिन, त्याला हिसका दाखवतो. तर? हा वहिनी, अरे सगळं माझ्या जीव चाललंय हो तुझं. माझ्यातलीच वांगी ए, त्याला त्याचं काय हिसका. असेल ते धापास देतो ना तुला. चल. नाही नाही मला नको बाबा. ए. रामभाऊ तसलं करायचं नाही आता- बाबा. मला येत नाही अरे, गौरी वहिनी चालल्या पुढे. तिथं. चल गाठू त्याला. अरे, नको लागा रा भाऊ, ए. वांगी घ्या वांगी. गौरी वहिनी थांबा. याची वांगी. म्हणून राहील आता. वांगी वांगी 2 मिनिटं वहिनी 2 मिनिटं. वांगी इकडे बाळू, चल लवकर. वहिनी काय गडबड आहे? काय तंत्र? दुसरा उद्योग करून ठेवला सरपंचानी. काय झालं? ज्या रंगाची साडी घालायची नाही तोच रंग मला सक्रातीला घालायला आणला होता ते सरपंचानी. लका सरपंच मला 2 दिवस आधी भेटलं होतं, संक्रांतीच्या साडी घ्यायला आलतो. ते म्हणले मस्तपैकी ही गौरीला साडी. अहो मला ह्या रंगाची वाण नाही, संक्रांतीचा नाही, मला हेच घ्यायचे. काय मरते वय? बघा म्हणजे हे पहिल्यापासून डोक्यात होतं सरपंचाचं मला मारायचीच सक्रातीला. आला का? मी म्हणलं सरपंच बायका कुठल्या साड्या घेतात आणि तुम्ही काय घेताय राव? वहिनीनं धोका पोचू शकतो. मला तीच करायचे. बघा आता ठरवलंच होतं सरपंचानी, बघतीच कसं काय बरोबर. आहे. तो माणूस असा करत असेल. ह्याचं काय ऐकू नका. ए, पागळा ए माणूस. बाळो, अरे वहिनीच्या जीवाला धोका निर्माण झालेला असता तू खुशाल मला नाव ठेवतो. वहिनी ह्याचं काय ऐकू नका. मला सरपंच मला म्हणलंच तरी मनात पाल चुकाकली माझ्या. तू काढून तुझ्या ए बाळो, अरे नात्याचाच रक्ताचाच माणूस राव असा काही नियम नाही. माणूस की नावाचा काय धर्म आहे का नाही? ह्या आई बाईला काय कमी जास्त झालं तर कोण जबाबदार? वहिनी त्या रीतीप्रमाणे परंपरेप्रमाणे बायकांनी साड्या घातल्या नाहीत तर अक्षरशः पेपरात बातम्या होत्या, 4 महिला खलास. बघा भाऊजी, अहो नका वहिनी काय ह्याचं ऐकू. हे लय थोतांडे. म्हणजे मी मरावं ती साडी घातल्यावर लगेच उलटून जावी सक्रात झाल्या हाच सरपंचाचा हेतू होता. का बरं तसा हेतू असेल त्यांचा? हे बघा लय चाल मेहुणीचं खोळलाय डोसक्यात बसलाय सरपंचाचं, मी बी ऐकू नये. तर? हा त्याच्यामुळे ही सगळा कट रचलाय सरपंचानं. मुद्दाम मला त्याच कलरची साडी आणली. अयो एकदा असंच आम्ही सगळ्यांना मला सांगू दे बाळू. आग लावतोय. ए बाळू, आग नाही बाबा, आग होती माझ्या इथं. वहिनीच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. असं एकदा आम्ही सिंगापूरला चाललो होतो सनेला आणि सरपंच काय म्हणलं, लका ती गेलेली महिला माझ्या बायको सारखीच दिसती. अहो म्हणलं शेम वहिनी सारखी दिसतोय. मग ते सॉरी मिळवणी सारखी दिसते. बायको काय इतकी सुंदर आहे वय. लय मेहुणी ती वाकडं तोड घालून ती बोलणं गुलगुलून मेसेज आण किती बी त्यांनी प्लॅनिंग करू द्या पण मी काय त्यांची सुटत नाही मागची. तुमच्यावर अन्याय होत असताना तुम्ही सहन करू नका. ए बाळा, गपकी कशाला तू त्याच्यात का लावतोय? अरे ह्यांच्या जीवना मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. सरपंच जर मुद्दाम वेगळं वाढण्याचा असेल आपल्या जीवनात काय अर्थ आहे? वहिनी सुट्टी देऊ नका, मी तुमच्या पाठीशी. त्यांनी कटात तसं केलाय की मला मारायचा पण मी बिना भाऊजी सांगून ठेवते नाही सुटणार. सरपंचाच्या मागची किती पण कट करू द्या, किती बी असल्या मेवणी आणू द्या, मी आहेच. कशी मेवणी त्यांनी घरात ठरवलंय तुम्हाला कटच करायचं आयुष्यातनं. कट करायचं. ओ वहिनी मी वाईट वाटतंय. सरपंचाला कट करीन पण मी कट होणार नाही, त्या मेहुणीला बी कट करीन. बस ह्याला म्हणायचं राहणार रागिनी. म्हणलं वहिनी तुम्हाला बायको असावी तर अशी त्यातनं तो आणि चेअरमन
काढ तेल वाटा येतो ह्याला याची बायको सांभाळणं होती का अरे हा? सही पकडे आहे तो सरपंच तो पप्या त्याच्यावरच आहे ती चेअरमन. ह्यांच्या घरी काय चाललंय ह्यांना कळत नाही लोकांच्यातल्या चौकशा करायची सवय या सर्व वहिनी. त्या चेअरमनला बी तुम्ही त्यांना सुट्टी देऊ नका. मी आलोच अजून लय काय काय सांगायचंय. बघते तुम्ही आता कसं लय काय माझ्या आहे इथं ह्यांचं. जळा-जळा तुम्ही करतंय. थांबत आता ह्यांना अयो, कसं काय आहे ते, हा? आई बाईवर अन्याय जर होतो तर काय त्याला अर्थ आहे. रामभाऊ म्हणजे तू बर का चल की त्यांना वांगी द्यायच्यात 1.5 किलो वांगी घेऊन आलो वहिनी. निवड कावळ्याच्या जातीत आहे जिथं झपका माहित तिथं टोचा मारतोय रामभाऊ. ए बाळ्या चल सांगतो. अरे जाऊ दे मला इकून दे रामभाऊला का मोकळा होती. चल वेडायस काय तू दिवसभर पाय पीठ करणार पाय दुखणार तुझं थोडासा आराम बी कर आणि चहा बी पे. चल गुड बॉय. अरे कोण गावात तुला कुत्रा विचारत होता का चहा प्यायला ये माझा जीव तुटतोय मित्र म्हणून तू माझ्या गगत करतो काय रे. लय तुटू नको तुटली एकदमच. तिथं ठेव ठेव काय? अरे इथं पाठी ठेव ना. चल घरात चल हक्काने पाहिला चल चहा प्यायला. चल ये बस बस इथं. अरे मला बघू दे त्या पाण्याचं लका तू का माझ्या माग हात धुक लागलाय लका. धंदा करायला तू जिवंत राहिला नाही तर कशाचा धंदा करतो. अरे आराम घ्यावा जीवाला माझा जीव तू यासाठी तू मला आधी तू हे सांग तू त्यांच्यात काग लावली बरं मला सांग त्या नवरा बायकोत बिचारायच्यात त्यांची किती भांडणं होती तुला काय द्यायचं घेणं देणं होतं. बाळू तू चांडाय का गावातला ऐक माझं ह्याच्या मग काहीतरी कारण असेल ना. काय काय तू इसरलाचील पण मी नाही इसरलो. काय काय तुझा काय केला काय वांग्याच्या मळ्यातनं त्यांनी आपल्या दोघांना हाकलून दिलं होतं. एवढा मोठा अपमान केला गावभर नाचक्की झाली. तू पद्मश्री घेऊन आलता काय तिथनं चोरली होती वांगी तू त्याची बोलायला नाही तर काय करेल ती. हे बघ मोठमोठे पुरस्कार एकीकडे अपमान एकीकडे मी नाही सरणार. अरे वांगी दिसली तरी माझ्या छताडात जळाजळा करतोय बाळ. अरे रामभाऊ पण त्यांच्या घरात आग लागल्या आपण इजवायची असते तू शिकून घेतोय त्याच्यात. ऐक ऐक जी ती पेरतात ना तीच उगावतंय. त्यांनी आजपर्यंत कुणाच्या घरात सरळ केलंय आपल्या बाबतीत बी तीच करतात म्हणून त्यांना सुट्टी नाही. त्यांना जळ थोडी बसू दे. बरं, जाऊ दे मला जाऊ दे घरी ए, बाबा. तुला कसं जाऊ दे तुला मी कसा जाऊ तुला चहा प्यायल्याशिवाय मी सोडत असतो. एक काम कर त्यातली 1-1.5 किलो वांगी दे मला अजून एकदा वांगी घेऊन गौरी वहिनीकडे जाऊ दे. पेट झाला तुझ्या चियाचा वा रे वा 1 किलो वांगे फुकाट घेणार आणि चपता फरक पाजणार होय मला. अरे जाळ हो दे वांग्याचा. अरे पाहिजेत कोणाला मन बघितलं तुझं इतकं हलकट असेल नाही देणार. मला मागायची वांगे आम्ही कष्ट वांगे करायचं. देऊ नको पण मी तुला चहा प्यायल्याशिवाय लावणार नाही. बस बसवा नाही तर बस आण. काय याचं उत्तर चाललंय माझ्यावर प्रेम काय काढणार मला. बायको बोंबलत असेल ठठ सकाळी गेलाय बाबा म्हणत असेल हो. गणा 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 सीमा कुठे हा आलो बोल के बचत गटाच्या मिटिंगला गेली आहे. चहा करतो का 2 कप मी होय मग कोण करतो की कोण आलंय बाळू आहे. त्याच्या आईला तो भाषे आहे होय. इतके झालं तरी माझा मित्र आहे. आम्ही दोघं भाष्याला अर्धानाला कमी नाही. आपण भाऊ ही घरचीच माणसं आहे. तुम्हाला वाटलं आमदार खासदार आहेत मग त्यांच्या समोर नका इज्जत घालू. एक काम कर तुला विचार जमत नाही मला बी जमत नाही. हो बाहेर बाळाने वांग्याची पाटी ठेवली 1.5-2 किलो वांगी काढून घेतात. गावरान वांगे पाठीच गायब करू का त्याचा विचार करायचा. मला तुला वांग आवड मस्त सध्याकडे वांग्याचं लोणचं करा.
आता झोपलं काही ए उठ. अरे पद्धत असते बसायची बाळू. मॅनस नावाची काही गोष्ट आहे का नाही? झाला का चहा झाला का? तिच्या आईला बॅड लक. कर नेमकी सीमा बी आजच गावाला गेली. मला वाटलं घरी असेल. तुझ्या घरची सगळीच मेली होय डायरेक्ट चहा मागितला की. अरे मी तुझ्यासाठी स्वतः केला. अरे तू पाजणारच नव्हता, तू रडू नको. पाजणार कसा नव्हता? तुझ्या डोळ्यांनी बघ गॅस बी संपलाय. अरे तुझं सगळंच जाळ झालं, पेटलंय तुझं सगळं. नको मला माझा वेळ वाया घाला. शिवाय माझी मन बघतो. हो तुझं मन नालायक. मला माहिती तू हलकट आहे, तू पाजायचं चहा तवा. चला वावे घ्या वावे. हलकट राबाव चहा पाजाय म्हणून आणले मला. चहाचा फळक नाही देत मिळाय त्यालाच नाही तर मला वावे घ्या वावे. गप जायचं नाही तर कुत्र्यासारखं हानीन. होय रे हलकट म्हणतोय रे मला. आणि मग काय तुला चांगला म्हणू का? चहा पाजला का मला? माझा वेळ घालावला इथं. बाळ्या पाहून टाक. जेव पण बोंबलू नको. चल नको 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 म्हणजे तू जेवाय घालायचा मला चटणी भाकरीने मानायचा 5 पाकवानं घातली. बर का छोटे आहे. अरे घरी बसून काय करता याला का? अरे आपण शेतकऱ्याची पोर आहे. पसाभर शेती आपल्याला बी आहे. हो हाय की. लका कृषी प्रदर्शन आहे बारामतीत. हा जाऊन बघाला का? शारदानगरला खरंच की रे. तू गेला होय? खरंच जाऊ. मी स्वतः बसून आहे तिथं. मी सतत कसला लबाड आहे बघितलं का? स्वतः जाऊन आलंय. आम्हाला का चल नाही म्हणला मग. आलो असतो की रे आम्ही. मग चला की मग आज बी चालू या. 17 जानेवारी ते 24 जानेवारी पर्यंत. 17 पासून सुरू झालं. आज 18 तारीख. उद्या बी चालू या. मग उद्याच्याला जाऊ की आपण. हा जाऊ. आणि तर तुमचा काल ऊस गेला. किती गेला रे? हा काय तुला सांगायचं काय? तोडाय आलती हा हा ऊस तोडणारी. हा. त्यांना कळना ठोका कुठं टाकावती. हा. नुसता ऊस लोळल्याला. इकडून निमा तिकडून निमा एकात एक तोंड घातलेलं. शिमायल म्हणली पहिलवान शेच कुठनं लावायचं. म्हणलं कुठनं बी लावा. हे किती काय छोट्या 12-15 नाही या. भरला किती टन सांगा अगोदर. कुणाला बोलणार नाही ना. हा. तुमची तोंड का राहत नाही. ए नाही बोलत हा, तू, नाही, नाही, सांग बोल. की 95 टन. बोल नका बोल नका. अर्धा एकरात 12 पांडात 95 टन होय. ऊस. आणि तुला माहिती आहे भाऊनं मला पट्टी दाखवली ह्याची 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 कशाची हेच ह्याची ऊसाची. हा किती भरला असेल भाऊनं सांगितलं मला. किती हा 20 टन भरलाय म्हणले. मुद्दाम काय 2 तासात काय दाखवलं असेल का? मला सांगितलं 2 तासात टोळी येऊन अरे 2 दिवस टोळी इथंच होती. 2 दिवस त्यांना कळत नव्हतं कुठलं जवळजवळ 100 काम करा. काय दुनियाला त्याला गंडवलं. बोल तुला अख्ख्या काय? गावाला गंडव पण आम्हाला काय हा. गंडव नको बरं का. हे गांडवा गंडव आमच्याकडनं. 3.5 तासात लागा ऊस सगळा नेला लागा कारखान्याला आणि तुला सांगते माहित असतो का? पिपाणी वाजवा गेला होता. पिपाणी वाजवायचं जायचं म्हणजे काय सोपं आहे का? कष्ट करायला गेलो तू पोटासाठी माहित आहे का? भीक मागाय नव्हतं गेलो कोणाच्यात. अरे मग वाजवायचं सरळ तरी वाजवायचं ना सुरात तरी. हा अरे ह्याच्या पिपाणीच्या तालानं जे घोडं जे उदाळलं नवर जे डोक्यावर जे पडला तिथं मारला असता. मला फोन आला त्या तिथल्या माणसांचा वराडाचा. म्हणले अवे कोण? म्हणलं आमच्या गावातला दोस्त आहे. म्हणलं काय करू नका. तवाच वाटला. माझं नाव का सांगू त्या घोड्यावाल्यानं त्या चाबक मारला होता त्या घोड्याला. घोड्याला चाबक मारा. तू नको चरा करू. ऐक आता तू जाय ना हे गांडवा गंडवी बस कर. आम्हाला जायचंय आणि ऐका ह्याच्या काय नातं लागायचं नाही. आता सांगतो संध्याकाळी जेवायला जायचं. तुला वेळ कुठं कुठं म्हणजे ठरलं नाही का तुला जेवायला वय जेवायला? आता त्या दिवशी काय म्हणलं पुढल्या रविवार जाऊ. पवळटाचा बाजार आहे काय? बाब राज्याला गेलतो व्याख्यानाला. 10-15 किलो वांगी आणली तिथनं. हे असं काटा एक असंच लांब लांब काटाळू वांगी. नका मला वांगी. वांगी अरे तुम्हाला मिळणार बी नाही खायला. नको 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 तूच खा. अरे मीच खाणार आहे सांगतोय की. तर ती काय झाले काकीने केलंय भरलं वांग घरी. आणि असलं ब्राझीलचं भरलं वांग सोडून मी काय पार्टला जेव्हा येतोय त्या वाट्या तुटत नाहीत लागा दाब्यावल्या. तुझा नाही का? तुझा नाही का? कुठं घरी जेवाय? घरी जेव्हा ना आपण पार्टीचं काय करायचं? नको नको मग ती सांगतोय नको. पार्टीला जायचंय. जायचंय. नाही अरे मी भरलं वांग सोडून येतोय. मला सांग ब्राझीलच्या वांग्याला इतकं काट असते? खाल्ल्यावर कळलं तुला. त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं. पण नाही आमची पार्टी रहित होणार नाही. ब्राझील मग नुसत्या वांग्याच्या काट्यात सुद्धा कालवण करतात. काय बाबा येत नाही ना? नाही बरं ठीक आहे. पप्प्याला घेऊ आणि जाऊ. आणि लक्षात राहू दे फसवलंय. तू काय म्हणलेला येणार आहे पण तू ये नाही लक्षात घे. आला का चल का पार्टीला का आज का ना? अरे आलो असतो का पुन्हा ब्राझीलचं मला वांग खायचंय रे. बरं एक काम करा की माझ्यासाठी आजचे दिवस कॅन्सल करू. उद्या जाऊन आपण party ला. नाही तू कशाला मस्का लावतो ह्याला लय?
जाऊ दे तसाच खाऊ दे वांग खा वांगी बिंगी भेंडी खा वांग खा मला काय सांगू नको करला का लक्षात राहू दे परतच्या वेळेस घेतो ब्राझीलचं वांग वांग अरे उद्या तुझं दात हल्ल्यात ना रोट्या तुटत ना तुला नको नको पाटील सरपंचांना पण समजायला पाहिजे का नाही आपण प्रथम नागरिक आहे कसं भांडावून गावाने काय आदर्श घ्यावा अहो कायदा कानूनचं पालन करणं लय अवघड आहे. शासन प्रशासन चालवता येत नाही हे ना. बरं मी काय म्हणलं हा. की 2 दिवसांनी बघू हा. पण नाही म्हणले बायको कसलीच ऐका ना झाडू घेऊन मागं पळती या कोण सरपंच म्हटलं? अहो सरपंच बाय हंती झाडू ना त्यांना आता काय करायचं नवरा बायकोची भांडणं सोडत यांना घरची भांडणं सोडत येत नाही, गावची कशी सोडवणार? ऐका. ती आपल्या गाड्यात घातली ती. ऐका हा. तिथं आपण शिस्तीत नवरा बायकोची भांडणं मिटवायची हा. हा. आणि आता भांडणं मिटवायचं चाललोय ना 2 मिनिटं अण्णांच्याकडे जायचंय जरा बाळासाहेबांची तक्रार आहे बाळासाहेब अण्णांचंच ऐकतात फक्त लय बाळासाहेब कुरगुडी करणारा माणूस आहे अहो तसा सरपंच ऐकण्यासारखा माणूस आहे, पण ती गौरीताई फटकन तोंडाची बाय आहे. फटकन बोललं म्हणजे आपल्या दोघांचा अपमान व्हायचा. तिथं फटकळ म्हण ना गा हा. चांगल्यात म्हणा तिथं नाही म्हणे तुम्हालाच म्हणते मी. चांगल्यात म्हणायचं बरं चला घरी करा. अण्णाकडे जावा आधी राम हा तिकडे गुतवा. लगा रात्री जेवलेला अजून ढेकर देतोय लय जेवलो होतो रात्री सकाळपासून काहीच खाल्लं नाही. अण्णा कसं काय ब्राझीलचं वांग होतं ब्राझीलचं होतं हा काय वांग्याला चव होती. मटणाचं ज्ञान होणार नाही असलं वांग झालं. हा. ती दाडाची काटाची रुतलाय माझ्या. आता काय तुम्हाला सांगायचं तरी बाबा 7-8 वांगी तरी तडकावली नुसतं वांगच खाल्लं. जावाय बापू परत ब्राझीलला गेले वांगी आणा मात्र. आता मात्र नेदरलँडला जाणार आहे बर तिथं पण वांगी चांगली अशीच लागली पाहिजेत. ह्याच्यापेक्षा भारी डोंट वरी बी हॅपी अण्णा आपली चॉईस खतरनाक असते खरंच चॉईस. हा. आयुष्यात पहिल्यांदा मला असं वांग खायला मिळालं. आणि थोडे किरकोळ चकमकी नुसतं किरकोळ चकमकी वावणे अण्णा. आणले ब्राझील वरनं वांगी. अक्षरशः पोतभर आणणार होतो बर पण विमानात यायला जरा मर्यादा आहे ना हा वजनाची वजनाची मर्यादा आहे त्यामुळे त्या लोकांनी प्रेमाने दिलं 1-1.5 किलो माझी मला मदत वाटतं झाली सांगा की माझ्या वाटणीला तर एकच आलं तुझं काय माझी मदत अरे वांगी आणायला थोडी म्हणजे एअरपोर्ट वरून उतरले आल्या गणाने गट्टुळं घेतलं मला भाऊ काय अरे मला ही सोन आहे लय मजा आली. काटा टोचल्यावर मला काय राव भावाला गंडावताय ही वांग आहे अरे येड्या मला ही सोन्यापेक्षा दाट भाव याला जास्त आहे क्वालिटी क्वालिटी बात काम असतं रामभाऊचं समाधान मिळालं. राम राम पाटील या. राम 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 अण्णा साहेब. हे, अध्यक्षाला विद्याय पाहिजे होती काय व्हायचं. जेवण झालं चवदार. शाकाहारी जेवण पहिल्यांदा मटणापेक्षा आवडीने खाल्लंय मी. बसून मिटवू संघटनेचे अध्यक्ष इकडं कसं काय तुमचं लय निवांत आहे गावचा ताण पाटलांना ना आम्हाला किती माहिती आहे हाय ना. अण्णा ज्याला काहीच काम नसतं ना पाटील हा ते असं दाखवतं आम्हाला लय काम आहे आम्हाला काम नाही हा ना आता आम्हालाच उलट. बरं का अण्णा हा सरपंच रात्री आलं होतं बर त्या नवरा बायकोच्यात गेल्या 4-5 दिवसापासून एवढी भांडणं चालली ती का ते म्हणले अध्यक्ष तुम्ही पाटील आल्याशिवाय मिटणार नाही हा हा अहो, पाटलांना सकाळी म्हणलं पाटील आपल्याला गेलं पाहिजे समजदार माणसं तुम्हीच मिटवू शकता. अहो अध्यक्ष कशाला मिटावता हमदा की सरपंच आला मग त्याला बी कळलं काय येते आलं का लक्षात ते चांड आहे तो सरपंच. हे गाणं. नाही नाही हीच जर आम्ही तुमच्या घराण्यात केला तर हा. काय झालं असतं का ना? आमच्या घरात हानहानी होत तुला नाही. किती वर्ष मारातून वाचवले चुलत्याच्या. ओ पाटील हा तुमचा विषय काय बोलताय काय कुणाला बोलताय ह्याची काय जाण भ्यान आहे का नाही गणाला विचारा गणाला नाही मला नाही पाटील चुलता माझा मी चुलत्याचा मला 10 वेळा हाणून द्या ना अरे. तुम्ही कशाला काय ढवळा ढवळा करताय. अण्णा आम्ही भांडणं मिटवतोय गणाला काय त्रास आहे हे हे का ना मिटवू दे ऐका तुम्ही नका येऊ आम्ही दोघं जाऊन व्यवस्थित मिटवतो आणि दुसरी गोष्ट अण्णा तुमच्याकडे तक्रार करायला आलो होतो काय हो? त्या बाळासाहेबांना सांगा की समजून जरा काय आता माझा वांग्याचा प्लॉट काल संपला हा, तो हा. नांगरून टाकला हा. तर त्याला काय वांगी किडकी मिडकी हा. किंवा अशी भरताची वांगी हा. वाळलेली पिवळी वांगी हा, लागली हा, होती. हा, हा. आमच्या गाड्याने काय केलं ती सगळी वांगी तोडून आणली हा गुरांच्या दावणीत टाकली बरोबर. आता तिथं दावणीत टाकलेली वांगी ज्या झाल्यामुळं काय शेणात पडली काय मोतारीत पडली हा. काय वांगी गटरात तिथं पडली काय वांगी उकिरड्यावर पडली त्या बाळासाहेबांनी काय केलं गोळा चुकून हा सगळी वांगी गोळा केली बर सगळी वांगी गोळा केली तिथं आमचं कुत्रं बांधलेलं असतं हा त्या कुत्र्याला पाण्याला किंवा खायला टाकलेलं गांगाळ नसतं का त्या गांगाळ्यातलं पाणी घेतलं हा सगळी वांगी धुतली वांगी धुतली आणि ती तिथं शेणाची टोपली होती त्या टोपलीत टाकली हा. आणि गावभर डोक्यावर घेऊन हिंडतय वांगी घ्या वांगी आणि कधी कधी वामी वामी एखाद्याने खाल्ली घेतली वांगी मिळलं बर मागच्या आठवड्यात तिथे एक आमची गाय आहे ना हा. त्याला पिसाळलं कुत्रं चावलं बर त्या गायच्या तोंडात ह्यांनी वांगी घेतली धुतली हा. आणि त्या गामेला टाकल्या ती
योगा चांगलं गेलंय तर कोणी घेणार नाही काही पण असं एखादं तीच घेईन. वांगी जाऊ द्या हा. फक्त बाळासाहेबांच्याकडनं आमचं एक म्हणणं आहे हा ती माहेरवरनं आणलेलं गमेल आहे हा. टोपली हा. ती परत आम्हाला मिळली हा, ते बाय माणसाची किरकिर अहो, लय किरकिर करते बायको ते वांग खाऊन एखादं मारायचं आणि पुरा बनवून ह्यांचं टोपलं सापडायचं. बरोबर आहे. गेला अध्यक्ष आतमध्ये. सांगतो त्यांना ती हा. कॅमेरा द्या ना असला उद्योग करू नका. अण्णा हा. ते सरपंचांचा आम्ही वाद मिटावतो कारण ती- येऊ का अण्णा सांगा तेवढं लय भयान कळवण लागली बघाची. चांगलं चांगलं म्हणून बाळासाहेब काय बी करते. काय झालं ही बरं आहे का चोरती चोरांवर शिजतो कसं हे जावायला चोर म्हणतो. नावाची काही गोष्ट नाही का तुला बघता येत नाही का सडकी किडकी बेकार वागे त्यांनी गोळा करायला त्याचा गुरांच्या शेणा मेणाचा वास नाही व्हायला तुला. आपल्या काय करायचे मस्त वास येत होता पण तुम्ही म्हणला मी तोवर आतमध्ये लावतो तोवर तू वांगी काढून घे मला माहिती वय असली वांगी आणली तर उतरतली शेतातली हे काय झाले इमान तळवली अन्न म्हणला माझ्याच इमान लावलं ब्राझीलची अंडी म्हणला अण्णा ती तू खांडावर फेकलेली गुरांखालची वांगी तुम्ही खाल्ली नाही खाल्ली तुम्ही. आजच्या मला बाजाराला खाल्ली. अर्ध सुद्धा माझ्या वाटणीला आलं नाही. पाच वांगी खाल्ली तुम्ही बी तुम्ही वखत बसा मी बाळ्याला ठोकत बसतो. तुम्ही नाही त्याला बाळ्या तू सांगतो तू उद्योग कराय हे काय पण या नको ते उद्योग करायचं मी नाही काय पण तुमचं जाव आहे काय पण नाही आलं का लक्षात आणि मी म्हणलो ते 7-8-10 वांगी अरे त्या गायला रे बिचीला काय केलं रे गाय बन्या होय सुभासराव हा कुत्र धुवायच्या आणि जनावर धुवायच्या घांगाळात वांगी खांगाळली का. हा. आता अण्णांना सांगितलं अण्णा बरोबर बाळासाहेबांना मला किळस आली बाबा ऐकून. ओय. काय केला उद्योग बायको रात्रीपासून बडबड करते गमेल कोडे आमचं गमेल कोडे वांगी याला बरेच वांगी भरून आणल्या ती गटरातली शेणातली हा? आणि वांगी घ्या वांगी ह्याच्यात न्यायची ना शर्ट मध्ये घालून न्यायची ना ती गम्याला आणून द्या बायको नाही तसली फडफड बोलती माहेरवरून आणलेलं ती गम्याला होतं वहिनी म्हणले तुम्हाला राहू द्या नाही नाही वहिनी कशी म्हणाल मग मला का म्हणली पहिल्यांदा गम्याला ना मग जेवाय तुम्हाला हा वांगी देऊ नका फक्त घांगाळ वाघी दिली तिकडं फेकून कुत्रा पण खाय नाही शिर्डी पण खाय नाही ती गम्याला नाही ना फेकलं गव्याला सहित वाहून गेलं पाठात नाही माझ्या दारात नाही. गम्याला आणून द्या बायकोला द्या. आता गम्याला तू माझ्या परिवाराला शेणकुटातली वांगी नसलेली किडकी उकरी डाव टाकलेली वांगी गुराखायची वांगी का खायला घातली. अच्छा अरे तुझा काय संबंध आहे तवा मी तुला वांगी जिंकली नाही तर ती म्हणते ना वांगी ना ऐकली वांगी इकली नाही बाळ्या तू काल वांगी इकत होता का नाही आमच्या घरी. खपली एक सुद्धा मी अक्षरशः गटरातली गोळा केली ती वांगी पण कुणीच खप घेतले नाहीत माझ्याकडची वांगी. अयो सुभासराव आमच्या अख्ख्या खानदानाने चवीने खाल्ली अहो, वांगी. कशी खाल्ली ते म्हणतात मी ऐकली ह्याला नाही ऐकलं हो, ह्याला नाही ए हो. बाळो अरे तू नाही ऐकलं सुभासराव मी बाळाला घरी घेऊन गेलो म्हणलं का चवीची वांगेत मला ती शिवांगेत शिवाय काय ऑर्गॅनिक युक्त आहेत सेंद्रिय वांगेत माझ्या तोंडाला पाणी सुटलं ह्याला घरी नेलं चाप्याच्या नादानी आणि तिथं कट्ट्यावरती ठेवलं होतं वांगी गण्याला म्हणलं गण्या वांगी काढून घे त्यांनी काढायची का नाही 2-2.5 किलो वांगी काढून घेतली आणि त्याचाच बेत रात्री माझ्या वाटणीला अर्ध सुद्धा वांगी येऊ दिलं नाही एवढे ह्या आमच्या आज्या आणि नातवाने हाणले ती पण जिने खाली त्याला पचली ना वांगी. हे असं आहे. रामभाऊ एवढी चोरी करतात रामभाऊ आणि फुकाटचा पचल का तुम्हाला म्हणलं तरी बाळा कशाला उडवतो तू वाघ्याची पाठी तिचा शिव म्हणला आतमध्ये चेप्या नेऊन बाहेर वांगी काढून घेतली. अरे 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 चोरट्या कशाला माझं पचल तुला कटरातली वांगी होती ती. सुभासराव आता मला म्हणायला लागला अर्धच खाल्ली अर्धच वांग खाणं अण्णा आणि गाण्या तर उलट्याच करते ती. कटरातली होती. काय राव हे काय असलं फुकट- लाज आहे का तुला फुकटचं म्हणलं की असं होतं रामभाऊ काय गरज होती का हा गरज होती का धावलं बापल्या धावलं सगळे बरीच तुटून पडला. पण कशाला घ्यायची चोरून रामभाऊ वांगी अहो त्यात कुत्रे बी चावले नासके बी येते किडके बी येते उकिरड्यावले येते गटरातले येते. ऐका घाबरू नका ती वांगी चांगलीच होती वांगी चांगलीच होती कुत्रं चावलं नव्हतं काय नव्हतं बाळासाहेबांनी तिथली वांग्याची पाठी उचलली आणि घेऊन आली फक्त मला हे बघायचं होतं
की वांगी नक्की कोणाकोणाच्या घरात गेली. सुभाषरावच्या शेतातली वांगी कोणाच्या घरात गेली ह्याची खात्री करण्यासाठी आयडिया केली त्यांनी. त्याच्या एकट्याच्याच घरात गेलो कोणीच घेतलं नाही. वाचलो बाबा. चोरीचं कधी खाऊन नाही. ऐका ना, चांगली होती. पण बाळासाहेबांनी जर एखादी गोष्ट भाजी विकायला आणली असेल तर द्यायचं, 4 पैसे द्यायचं, दे बाबा असं त्याला चहाला घरात गुतावलंय आणि बाहेर काढून गेला. वांगी मला द्यायचीच नाही म्हणला तो, म्हणून मला तसं करावं लागलं. बरं ती सुभाषराव पुढे ताट वाढवून ठेवले तिचं काय करायचं. अजून जेवण हे नाही. सरपंच रात्री आलं होतं, लय बेकार भांडणं चाललेत नवरा बायकोंच्यात, आपण जाऊन मिटवू तेवढं. ऐका, जरी तुमचे विरोधक असले तर ते पण कोणाचं तरी कुटुंब आहे. रामभाऊ उद्ध्वस्त होण्यापासून आपण वाचवलं पाहिजे. चला आपण चौघं पण जाऊ तिथे. गौरी म्हणजे डायरेक्ट ठोका टाकतो. सरपंच बाई वाद घालू नका. हे बघा आम्ही 4 जण आलोय ना आता, हा? व्यवस्थित भांडणं मिटवतो आम्ही 4. फक्त एक लक्षात ठेवा, सरपंच तुमचे रामभाऊचं एवढं वैर आहे, तरी पण रामभाऊला म्हणलं आम्ही चाललोय भांडणं मिटवायला, तर ते म्हणले छे 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 छे. एखाद्याचा संसार तुटत असेल, सरपंचाचा संसार तुटत असेल तर मी का घरी जाऊ, मी सुद्धा भांडणं मिटवायला येतो. आयो भांडण मिटवायला बाबा शाजूक बाळ आणलं भांडण मिटवायला. अरे बाळू काय वर ठेवून कसं चालेल. हा नाही म्हणून काय तू तुझा जीव तुटतोय म्हणून तुझ्यासाठीच माझा जीव तुटतोय. एवढं का सांगा? सांगायला समजून थांबा, शांततेत कसं. वहिनी तुम्हाला विनंती, अहो नवरा बायको म्हणजे रथाची चाकी, असं भांडून कसं चालेल. अरे भांडाव ते कुत्र्या मांजरांनी, आपण काय प्राणी आहात. योग्य नाही. सरपंच काय झालं खरं? काय झालं माहिती का, संक्रांतीला म्हणून मी हिला साडी आणली पिवळ्या रंगाची, आणि मग ही काय म्हणती त्याच्यावर संक्रांत बसून आली. माझं वाटलं मी मारायसाठी आणली तसली साडी. मग बरोबर आहे की भाऊजी, पिवळ्यावर सक्रात आहे त्या दिवशी घालायचं नसतं बाईने पिवळं सक्रातीनं घातलेलं, तीच कलर कसा आणला नेमका आपण सरपंच. मला काय माहिती. अहो सरपंच बाई, भाऊजीची तुमच्या दुकानात गाठ पडली होती, माहित कसं नाही तुम्हाला. तुमची भाऊजीची गाठ पडली होती, दुकानात आपली गाव गाठ पडली तरी माहित नाही म्हणायचं. आपण लहान होतो मराठी शाळेमध्ये, तुमच्या आणि आमच्या वडिलांनी आपल्याला त्या ठिकाणी दुकानात नेलं, त्यावेळेचा किस्सा कदाचित काय आहे रामभाऊ दुकानाचं? कधी गाठ पडली होती वहिनी? त्या दिवशी भाऊजी म्हणलं परवा दिवशी माझी ना सरपंचाची गाठ पडली होती आणि तिथं. काय म्हणले ती? काय म्हणले ती? ती म्हणलं की ती साड्यातच चाललं होतं आणि ती कलर पिवळा घ्यायचा, आणि मी म्हणलं होतं की नाही कलर पिवळा घ्यायचा. नाही, अध्यक्ष. मग ही कसं म्हणते तर माहित नाही. गाव गाठ पडली आपली. नाही रामभाऊ, तुम्ही एखाद्याचा संसार जुळवायला आलाय का तोडाय आलाय? नाही नाही बाळासाहेब म्हणतात ती काय चुकीचं आहे का? मग कधी कधी आमच्या संसारात ही काडी लावते तेव्हा आम्ही असं सांगत बसतो का, बघितलं का? असंच भांडत म्हणजे बसतो. आमच्या परस्पर तुम्ही उद्योग वाढवला इथं येऊन. आणि आम्ही मिटवायला. की साधा नकर नाही त्याच्या. मग सांगा मला किती राग यायला पाहिजे. माहिती असून बेननी मला तोच कलर आणला, मग मी मारावी म्हणूनच आणला हे ना. मात्र आणि नको चुकीचं. नको झालं इथं माझा मरण जवळ आलं. बाळू हे तुला पटलं का? संक्रांत जर पिवळ्या रंगावर असेल तर का नाही साडी. हे बघ आपल्याला साखरातीचं काय घेणं देणं नाही. आपण बायकोला डायरेक्ट म्हटलं काळी का हिरवी का निळी वय साखरात बघू डायरेक्ट गवन. बघितलं का? डायरेक्ट गवन. गाऊन म्हणायचं त्याला गाऊन. तसलंच ते गवण मेची. बसेल का त्यांना, त्या मोठ्या आहेत आता. गवण लहान मुलींना घालतात. बरं वहिनी, तुम्हाला कोणी सांगितलं बरं संक्रांतीला ह्यो कलर घालायचा नाही तोच कलर घालायचा? कोणी सांगितलं? अख्ख्या गावातल्या बाया म्हणत होत्या की पिवळा कलर घालायचा नाही यंदा सक्रातीला, आणि तोच कलर नेमका सरपंचांनी मग मला. हळदी कुंकू लावताना हळदीचं बोट नाही का लागत कपाळाला? ती नाही का हळद पिवळी? पाटील म्हणतात ती बरोबर आहे. वहिनी साहेब, म्हणजे यंदाची संक्रांत पिवळ्या वस्त्रावर होती. पाटील म्हणलं त्या पद्धतीने हळद लावून गेला कुंकासोबत, पिवळीच होती. पिवळे धमक दाखवणे मिरवत होता, पिवळेच होते. मग पिवळ्याचं वर्जच करायचं ना. अहो निसर्गाची देण आहे ती. कशात ती हे वाईट आणि ते वाईट आणि ते चांगलं आणि हे वाईट म्हणायचंच नाही. वहिनी साहेब, सरपंच तुम्हाला वाईट म्हणलं तुम्ही वाईट झाला का? सरपंचाला तुम्ही वाईट म्हणलं ते वाईट झाले का? मिटवून घ्यायचं. बाळासाहेब, अहो ही संक्रांतीचा विषय पुढे आला, पण अशीच भांडणं नवरात्री सुद्धा आम्ही सोडवल्यात. काय काय बायका म्हणतात आम्हाला 9 कलरच्या 9 साड्या पाहिजेत. बरं एखादं कुटुंब गरीब असं असतं, नवऱ्याची ऐपत नसते, त्यांनी 9 कलरच्या 9 साड्या कुठून आणून द्यायच्या? हे अरे तुमचं धंदे चालाव तर पण तिथं नवरा बायकोची हानी होती ना. तुमची लुगडी खापावताल तुम्ही मरणाची. माझ्यासारख्याने उठायचं आणि माझा समजा व्यवसाय असला तर ते तुमच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे हे मी पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. आणि सगळा बल्या होतो. गोरगरिबाची हानी होती, आर्थिक हानी होती, मानसिक हानी होती, आणि घराघरात हानी होती. आता सरपंच बाई ज्या महिला पिवळ्या साड्या घालून गेल्या त्यांच्यावर काय देवी कोपली का?
अहो श्रद्धा जर मनापासून असेल तर कशाला कलर आणि भेदभाव होणार आहे तिथं. त्यांच्या घरात त्यांच्या गाड्यामध्ये पिवळं मंगळसूत्र नाही सोन्याचं. पण रामभाऊ हे फॅड आलं कधी? आता एवढंच फॅड आलं. पाटील तुम्ही आता सण सगळे बघितलेत. मावशीनं आतापर्यंत किती नवरात्र बघितले, किती संक्रांती बघितल्या. असे म्हणल्या मला ह्या कलरची साडी पाहिजे, ती कलर नको म्हणल्या. प्रपंचामध्ये आयुष्य जर गेलं तर घराचं पातळ काय 4 पत्र सुद्धा बदल होत रडू नाही. नका. एका साडीवर सणसूद करायचे आम्ही. लेकरा बाळाला कसं पोटभर खायला मिळेल हिची चिंता लागलेली. हे असलं नकरी नव्हतं बाबा पूर्वी. अहो मध्ये हा. तर सरपंच मध्ये तर भांडी दिली पाहिजेत, 5 भांडी दिली पाहिजेत, जावयाला पोशाख केला पाहिजे, बहिणीला साडी घेतली पाहिजे. ठीक आहे. हा रामभाऊ एकदा तर का नाही ती 2 मणी मंगळसूत्राचं आलं. 2 डोरली. अहो बोला की सरपंच काय मुख घेऊन बसलाय. काय मुगळून त्यांना झाडून आणलंय 3-4 दिवस आणि ती काय बोलत्याला. ए, माझी जर बायको असते ना काहीच केलं नसतं तो. मी दार लावलं असतं, म्हणलं असतं दार लाव, आणि काय असतं ते घरात होईल. प्रत्येक सण बाळासाहेब साजरा झाला पाहिजे. सण साजरा केलाच पाहिजे आपला. आनंद घेता आला पण पाहिजे. त्या सणाला फाट्या फोडू नका. सणावून हानी चालली तुमची. 4 दिवस झालं ते घाणा चाललाय राव. आणि सरपंच बाय तुमच्या घरात साडी दुसरी नव्हतीच वय. नवऱ्याने ती साडी आणली म्हणून तुम्ही व्यवसायाला गेला नाही सरपंच आणि म्हणून. हे बघा तुम्ही नवरा बायको तमाशा बाहेर दाखवू नका. बिना तिकटीचा खेळ बघायलाच लोक बसले ते या. लोकांना काय देणं घेणं नाही तुमच्या संसाराचं. तुमची कधी हानाहानी होती आणि तुमचा कधी तमाशा बघतोय. लोक लई चित्र भाऊजी ह्यांनी बोलवून आणलेत बाहेरची माणसं. ह्यांनी जाऊन बोलवून आणल्या. तू ऐका ना चल. किती वेळा मी तुला सांगितलं तरी. ऐका मिटावतो जबाबदार माणसं आहेत गावातली. मी सुद्धा तुमचं मिटवायच्या ऐवजी त्याच्यात भरत टाकली, त्याबद्दल मी माफी मागतो. पण कितीच नवरा बायकोने ताणावं आणि किती जवळ घ्यावं ह्याला काय मर्यादा आहे. बरं सगळ्यांच्या समोर भाऊजी मी तुमच्या माफी मागते. एवढी आणली होती प्रेमानं साडी, घालायला पाहिजे होती मी. पण कसं सगळ्याच बाया म्हणत होत्या ना, ही नाही घालायचं, ती नाही घालायचं, ह्योच नाही कलर घालायचा. माझ्या बी डोसक्यात वारं गेलं. सरपंच बाईंना जे समजलं ते प्रत्येक महिलेला जर समजलं ना, आपला नवरा प्रेमाने जे काही गोष्टी आणतो त्यात न काही करता स्वीकार केला पाहिजे. आणि संसार म्हणजे रथाची 2 चाक आहेत, एक डगमगलं तर काय उपयोग आहे. चूक समजली माझी मला. नवऱ्याने आणलेली साडी हौसानं घालायला पाहिजे होती. चला आता सगळं च्या प्यायला. हा चालेल चला बाबा.